केंद्र व राज्य सरकार दलित आदिवासी लोगों की समस्याओं पर बिल्कुल भी ध्यान नहीं दे रही, ऐसा आरोप शेतकरी संगठन की ओर से जगदीश कुमार इंगले इन्होंने तिलक पत्रकार भवन में आयोजित पत्र परिषद के दौरान लगाया। जगदीश कुमार इंगळे, संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना। आज आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर सुखदेव कांबळे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं, परंतु नितीन गडकरी साहेब आपले नागपुरात नसल्यामुळे त्या आंदोलनाचं निवेदन आम्ही रिसर त्यांच्या कार्यालयात जनसंपर्क कार्यालयात दिलेलं आहे। दलित, आदिवासी, भूमिहीन, ओबीसी, बेघर, सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायासाठी सतत आमच्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आंदोलन आमचं चालू आहे। म्हणजे 4 वर्ष 11 महिने 15 दिवस आम्ही सतत लोकांच्या न्यायासाठी लढायचं। आज निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे जे काही 15-20 दिवस आहेत, त्या 15-20 दिवसामध्ये यांनी मोजमस्ती करायची, आमच्या प्रश्नाकडे कोणतं लक्ष द्यायचं नाही, 4 वर्ष लक्ष द्यायचं नाही। तर मग आता त्या विषयावर लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयावरती आम्ही आंदोलन टाकलं। त्यांनी या प्रश्नावरती बोलायला पाहिजे। विदर्भातले ते खूप जाणते म्हणजे जुने मंत्री बी आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं वजन आहे, पक्षामध्ये बी वजन आहे। जर त्यांनी दिलावर जानसे म्हणजे तन्मन धनानं जर या प्रश्नाकडे पाहिलं तर विदर्भातला भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, त्याच्यानंतर आपला गडचिरोली जिल्हा, अकोला, वाशिम, बुलढाणा हे जे काही 11 जिल्हे आहेत आणि 11 जिल्ह्यात प्रामुख्यानं दलित आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे। त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन जमिनीवर अवलंबून आहे। जे लोक घरामध्ये गावठाणाच्या भूखंडावर राहतात ते घर त्यांच्या नावावर नाही। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। लोकशाही पद्धतीने आम्ही 75वी विधानसभेची निवडणूक लढवत आहोत। म्हणजे आम्हाला या देशाचं नागरिकत्व आहे किंवा नाही हा एक प्रश्नचिन्ह आहे। त्याच्यासाठी नितीन गडकरी साहेबा, त्याच्यानंतर जिचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांचीसुद्धा आता उद्या भेट घेण्याचा आमचा संघटनेचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे त्यांनी या विषयावरती लवकरात लवकर बैठक घ्यावी। पुन्हा 29 तारखेला डॉक्टर सुखदेव कांबळे आणि आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर रेखानंद बावळे आणि बाबूराव शेडमाके, आदिवासी गोड समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माणिकरावजी शेडमाके साहेब, आमच्या नवीनच महिला जिल्हाध्यक्षाची आता थोड्या वेळात त्यांच्यावर जबाबदारी जाणार आहे। असं आमच्या इंदुताई गौपाले, वैशालीताई सिरसाम, डॉक्टर सुखदेव कांबळे, विलास वानखेडे, त्याच्यानंतर आपले काशीरामजी ठाकरे, असे असंख्य कार्यकर्ते आता संघटनेच्या वतीने कामाला लागलेले आहेत। संघटनेचे ध्येय धोरण त्याला पटलेले आहेत। निश्चित स्वरूपात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पुन्हा 29 तारखेला आम्ही साहेबांची भेट घेणार आहोत। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.